स्त्रियांचे कॅन्सर जे आहेत त्यामध्ये वेदनाशामक औषधं टाळली पाहिजेत, कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या टाळल्या पाहिजेत, पाळी पुढं मागे जावी म्हणून जी औषधं घेतलात ती टाळली पाहिजेत, नेहमी सावध राहायला पाहिजे. स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून आरशापुढे उभं राहून स्तनाची तपासणी करून चापचून बघितलं पाहिजे की स्तनाला गाठ वगैरे काय दिसते का. दिसली तर लगेच सावध व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर योग्य उपचार घ्यायला पाहिजेत. वेदनाशामक गोळ्या ज्या आहेत, डायक्लोफेनॅक सोडियम नावाचं औषध, आयबुप्रोफेन पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन ही खूप धोकादायक औषध आहेत. ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड नावाचं जे औषध आहे रक्त पातळ म्हणून दिलं जाते किंवा इतर औषध आहेत त्याचं कमीत कमी सेवन केलं पाहिजे किंवा ते टाळलं पाहिजे. टीबीची औषधं जास्त काळ घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला असं दिसून आलेलं आहे की गाठ असेल छातीमध्ये तर टीबीची औषध दिली जातात आणि टीबीची औषध खूप काळ घेतल्यानंतर त्या गाठीचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं पण मी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिनिकल स्टडी होणं हे आवश्यक आहे. अँटी अलर्जिक औषधं सुद्धा जास्त काळ खाता कामा नयेत. जी औषधं खाणार आपण ती शक्यतो ऑर्गॅनिक असावीत, इनऑर्गॅनिक नसावीत. ज्याचं शरीरामध्ये व्यवस्थित पचन होतंय की नाही ते आपण बघितलं पाहिजे आणि सावधगिरीनं औषधं खावीत हा माझा सल्ला राहील. अति मटण खाणाऱ्या लोकांनी त्याचं प्रमाण कमी करावं. कोणतीही गोष्ट अति करणं म्हणजे आपण नुकसानीत जाणं होय. पाणी सुद्धा अति पिणं चांगलं नाही किंवा कोणताही पदार्थ अति प्रमाणात खाणं चांगलं नाही. मध्यम मार्ग हा योग्य आहे आणि आपण सगळ्यांनी मध्यम मार्गाने चालावं आणि कॅन्सरसारख्या आजारापासून आपली सुटका व्हावी किंवा कॅन्सरसारखे आजार आपल्याला होऊ नयेत त्यासाठी आपण काळजी घ्यावीत. आपल्याला जास्तीत लाईफ मिळो, जास्तीत जीवन चांगलं आणि हेल्दी जीवन मिळो ही अपेक्षा. धन्यवाद.